नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता वाटाण्याचं किंवा आपलं हिरवे मटार यांचं सीजन सुरू आहे। मी आप्पे बनवलेले आज बनवले अशी सुटसुटीत वाटाण्याची भाजी टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता। आणि त्यासाठी मी साहित्य काय काय घेतले आहे, ठेचलेला लसूण, आलं, तेजपत्ता घेतलेला आहे, बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घेतलेली आहे। ही जास्त तिखट असल्यामुळे मी एकच वापरलेली आहे हिरवी मिरची, मीठ, गरम मसाला, हळद आणि एक कटोरी मटर घेतलेले आहेत म्हणजे आपले हिरवे वाटाणे। खडे मसाल्यामध्ये घेतलेले दालचिनी, लवंग, जिरं, मोहरी आणि धने घेतलेले आहेत। आणि तेल पण घेतलेलं आहे फोडणीसाठी। एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होते, टिफिनसाठी तुम्ही मुलांना देऊ शकता। आणि सर्वात आवडतात मुलांना मटर। तर हा तवा गरम होण्यासाठी मी सगळ्यात अगोदर तवा गॅसवरती ठेवलेला आहे आणि हा भिडाचा तवा आहे। तर हा खूप जाड असल्यामुळे त्याला मी 5 मिनिटं गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यानंतर मी सगळ्यात अगोदर मटर मिक्सरमधून मोठे मोठे वाटून घेणार आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचला तरी सुद्धा चालेल। इकडे बघा अशी मी मोठे मोठे वाटण करून घेतले। एकदाच फिरवायचं आहे मिक्सर, जास्त बारीक नाही करायचे। मी ज्या पद्धतीने केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्या असे मोठे मोठे। सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे खलबत्त्यामध्ये ठेचले असे वाटण करून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता खूप छान भाजी होते, टेस्टी आणि चविष्ट। लहान मुलांना तर मटर खूपच आवडतात। आणि इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला। हा भिडाचा तवा खूप जाड असतो, त्याच्यामुळे गरम व्हायला खूप वेळ लागतो। त्याच्यामुळे मी सगळ्यात अगोदर तवा गरम करून घेतलेला। तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 पाया मी तेल टाकलेला आहे। तवा गरम जास्त असल्यामुळे तेलसुद्धा गरम झालेलं आहे। सगळ्यात अगोदर आपण फोडणी टाकून घ्यायची आहे। फोडणीमध्ये सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तेल अगोदरच गरम असल्यामुळे खडे मसाले खरपूस भाजले। त्याच्यानंतर ठेचलेला लसूण, आलं आणि तेजपत्ता टाकायचा आहे। तुमच्याकडे कढीपत्ता जरी असेल तर तुम्ही कढीपत्त्याचा वापर करू शकता। सगळं भाजल्यानंतर आपले हे हिरवी मिरची टाकायची आहे। तुम्हाला जर लाल मिरची पावडर आवडत असेल तर लाल मिरचीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा। सगळा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा तव्यामध्ये खूप चविष्ट भाजी होते, त्याच्यामुळे मी ही भाजी तव्यामध्येच केलेली आहे। आणि हा तवा आमच्याकडे भाकरीसाठी वापरलेला जातो। या तव्यामध्ये म्हणजे कुठलीही भाजी काही बनवला तरी जळत नाही। ज्याप्रमाणे नॉनस्टिक तवा आहे त्याचप्रमाणे हा तवा आहे। याला भिडाचा तवा म्हणतात, सांगितलेला आहे मी भिडाच्या तव्यामध्ये बनवते। त्याच्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो, एक मोठा टोमॅटो घेतलेला मी। हा सुद्धा व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। अधूनमधून असं परतत राहायचे आहे आपली फोडणी। जास्त मीठ मसाल्याचा वापर वगैरे काही केलेला नाही आहे। गरम मसाला, मीठ, हळद ही चवीप्रमाणे टाकायचं, मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे। फोडणीमध्ये मसाला सुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आणि ही भाजी खूप चिकट वगैरे काही होत नाही, मस्त अशी सुटसुटीत होते आणि प्रवासाला सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्याच्यानंतर टाकलेले आहेत हे भरडलेले मटर म्हणजे हिरवे वाटाणे। आता ह्याचं खूप सीजन सुरू आहे। जोपर्यंत ह्याचं सीजन संपत नाही तोपर्यंत मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे तुमच्यासोबत। तर पाहिजे असतील तर सगळ्यात अगोदर बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायला भेटतील। अशा नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येत आहे। तर याच्या अगोदर मी आप्पे बनवलेले, खूप छान होते, चविष्ट। त्याच्यानंतर सगळं मटर व्यवस्थित फोडणीमध्ये आरतून परतून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तर 5 मिनिटांसाठी आपण हे झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर झाकण इकडं उघडायचं आहे। खूप छान भाजी लागते। पाण्याचा बिलकुल थोडासा सुद्धा मी वापर केलेला नाही किंवा जास्त तेलाचा सुद्धा वापर केला नाही। चिकट वगैरे काहीच होत नाही किंवा तेलकट सुद्धा होत नाही। अशी मस्त सुटसुटीत होती ही भाजी। तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा आणि बनवला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। ही भाजी खूप छान झालेली आहे, अशी मस्तपैकी वाफवलेली आहे।
पाण्याचा काहीच वापर केलेला आहे. आणि इकडे बघा खूप अशी सुटसुटीत मस्त झालेली आहे. मी एकदा बनवलेली तर तुमच्यासोबत ही दुसऱ्यांदा मी शेअर केलेली आहे. माझ्या मुलाला खूप आवडली म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर केलेली आहे. घरी नक्की ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर सांगा की कशी झालेली भाजी कमेंट्समध्ये. आणि भाजी तयार झालेली आहे. हे मस्तपैकी कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर, कुठल्याही भाकरी बरोबर अशी मस्तपैकी भाजी झालेली आहे. तर ही भाजी आता आम्ही प्लेटमध्ये काढून घेते आणि 4-5 दिवस टिकू शकते कारण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही. नक्की शेअर करा ही भाजी. बाय.